जाय चले बाबूजी. व्हिडिओ सेव आहे. व्हिडिओ आहे ना भाऊ, आहे ना, 100% सेव. 100%. माल इथंच बघून घ्या. हा, ते लय महत्वाचं. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज 23 ऑगस्ट 2024 आपण आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे. आपण दुपारचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, दुपारचा. आणि हा आता आपण संध्याकाळचा व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे. दुपारचा बाजारभाव आणि संध्याकाळचा बाजारभाव यामध्ये काही बदल झाला आहे की नाही तेच बघण्यासाठी आपण आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करून घ्या. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. माग राय रामा शेठ, तुम्ही काही आता चालू आहे ते म्हणते 250 रुपये. आता 250 रुपये माल बघू द्या एकदा आम्हाला. शाहू आहे मित्रांनो, बघू शकता. बघूया आता काय भाव जातो ते. 2 दिवस जरा लई हालत खराब होती. आता थोडी काहीतरी सुधारणा झाली आज. बरं बरं, झालीच पाहिजे सुधारणा. झाली, थोडीफार कसर निघाली पाहिजे. निघालीच पाहिजे, निघालीच पाहिजे 100%. काय दिली आता पावती यांनी, त्या दादांनी देऊ राहिले बा. 250 झाली इकडून मागच्या सगळ्या माझ्याकडे खाली करेन. हा का, बरं आहे बरं. कुठला माल हो? 90% गाडी त्यांना 100% काही विषय नाही, काही विषय नाही. बरोबर आहे. यांनी काय दिला बघा, 240. वो गाड़ी आ रही है, आने दीजिए ना. काय लोकल साठी दिला गुवाहाटी का हो रामा शेठ? लोकल का गुवाहाटी? लोकलला ना. तुम्ही 250 दिला का? नाही, मी भाव नाही केला. नाही केला का? हा, एक गाडी येऊ राहील त्यांची. बरोबर बरोबर बरोबर. नवीन लागवड आहे का नाही दादा अजून? नाही नाही का? एवढी जिरल्यानंतर काय लावेल हो? ते तर आहे भाऊ, ते तर आहे. काय करणार आता. चला, धन्यवाद. धन्यवाद रामा. मेरा भी शुरुआत है पहले शाहू आहे मित्रांनो. कट करायची का काय करणार ऐकून घे. मूळ करण्याच्या मध्ये जर कटकट गेली तर सीजन तशीच जातो. काय दिला दादांनी? दादा म्हणतो 31 ला आम्ही म्हणतोय. काय लोकल साठी का दादा? गुजरातचं काम आहे त्यांचं. गुजरातचं. ओके ओके ओके. कुठला माल दादा आपला? शेलू. नवीन लागवड आहे का नाही अजून? काय आहे ना? मग चालले का नाही तुम्ही? चालले का नाही मग दादांकडे? बरं 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 बरं. थोडीफार वाढून द्या, वाढून द्यावा, वाढून द्या. बरोबर आहे, तो तर आहे भविष्य. चला, धन्यवाद. 4 साडेचार वाजत आलेले मित्रांनो. संध्याकाळचा बाजारभाव बघण्यासाठी आलेलो आहे आपण. आता आवक जर म्हणायला गेली तर 2 ते 3 लाईनी आता पूर्ण होताना दिसत आहेत आपल्याला. इकडे परत आरेमान बघायला भेटते मित्रांनो आपल्याला. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? काय भाव दिलाय दादानी आता? काय भाव दिला दादा? 200 रुपये दिला का? लोकल साठी घेतलाय ना? लोकल केली. अच्छा अच्छा. एक्सपोर्ट भी आहे. 300 पावते 400 देते. पण बरोबर, तिकडे खाली झाली पाहिजे बा. बरोबर आहे. पावत्या देऊन फायदा नाही, जो खाली व्हायचा भाव आहे तोच दिला पाहिजे. कुठला माल आहे आपला? कुठला माल आहे? देवरगावचा. नवीन लागवड आहे का नाही? आहे ना. बरं आहे, चला, धन्यवाद. पाऊस नाही तरी इतका एवढा ते तर आहेच भाऊ. बरोबर आहे, बरोबर. इकडे बघा आरेमाने मित्रांनो. बघूया आता दादा काय भाव देतात. 180 लोकल. लोकलसाठी काय म्हणता बाळांनो? बरं आहे ना? शाळेत आज काय सुट्टी ना? आज काय पप्पांना मदत करायला आले का? बरं आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. असंच लक्ष देत जा. इकडे अजून एक पावती चालू आहे. कुठला माल आहे दादा आपला? नवीन लागवड आहे का नाही अजून काही? आहे का? 190 म्हणतात दादा. बाजार वाढते यार. मिडियम आहे. उलटी आहे त्याच्यामध्ये. भाव 240 रुपये फायनल द्यायचं. ना सांगा 250. काय तुमचं कळून द्या ना. आता 201 रुपये. 201 दिलाय त्या दादांनी. चला, बाय 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 बाय. चालू द्या, चालू द्या, चालू द्या. काय विषय नाही, काय विषय नाही. चालू द्या, चालू द्या. तुमचं ज्यादा भाव नाही करतो. माले बघून घ्या. अरे माने मित्रांनो,
एकदम सुपर क्वालिटीचा आहे पाहिजे फुगून किती सुपर क्वालिटी आहे दादा म्हणून राहिले आता. बघूया काय भाव देतं ते. लोकल साठी घेऊ राहिले का? लोकल सांग ना काय भाव द्यायचा मला. भाव म्हणतो 250 रुपये लावा. 250. दादांनी किती लावले? 231 लोकल साठी. अरे मान 235 ची पावती दिली. 235 ची दिली. काम अच्छा है. काम चांगलं आहे का? काही विषय नहीं. अच्छा अच्छा, चलो अच्छी बात है. मार्केट में ऐसे ही लोग ज्यादा चाहिए आपने को. असे माणसं कमी आहे, म्हणून कमी मार्केट कमी हा. ते पण बरोबर आहे. असे माणसं वाढले पाहिजे बा. वाढले पाहिजे. बरोबर आहे. विचार माल. माल कुठला आहे दादा आपला? येवला तालुका पाटोदा. नवीन लागवड आहे का नाही? आहे ना. आहे का? परत लावेल काही कोणतं नवीन. नवीन नाही कमी शाहू लावेल ना तुम्ही. शाहू आहे. शाहू आहे का? बरं आहे, चला. बाजार भाव वाढले पाहिजे बा. धन्यवाद. हा काय बोल अरे माने तुम्ही भाव सांग काय झालं? तुम्ही सांगू नाही राहिले. 200 रुपये. 200 रुपये चालू आहे कधी मार्केट. 21 रुपये देऊ का? हा? नाही 200 तर पाहिले 200 बरोबर आहे. 200 बंद झाला आता. लोकल साठी घेऊ राहिले. कुठला माल आहे दादा? मालसाने करून घ्या, व्यवहार करून. फायनल काही अपेक्षा काही गुंजाईश बोलायसारखं ठेवलं तर बोलता येईल. मोकळा माल आहे, किंवा तिथं गाडी आहे. माल चांगला आहे, मोकळा माल आहे. मोकळा माल आहे. लोक काय पोत्यात भरून आणते काय? तू असं म्हणून राहिलं मोकळा माल आहे म्हणे. पोत्यात आणते लोक. येणं पोत्यात घालायची वेळ आहे. नाही 2 दिवस ते चालू झाले, आता चांगलं झालं. 200. काय लावून सुधारली पाहिजे का? 300 रुपये. एक्सपोर्ट नाही घ्यायचं आपल्याला. गोवा बी नाही घ्यायचं. लोकल 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 घ्यायचं आहे आपल्याला. कॅट मध्ये पलटी. एक्सपोर्ट कॅट मध्ये पलटी आपलं. बोलतो काय लावून देतो? 300 रुपये. 201 रुपये लागलो खाली. हां नाही. नाही मग 11 21 31 नाही. ही मार्केट आहे आपली लोकलची. काल 160-70 रुपये होते. नाही ना, ऐकून घे ना. तेच ना, काल 160-70 रुपये होती. आज 30 रुपये 40 रुपये 50 रुपये करून झाले. तुम्ही घरच्या गाड्या भाव करायला लागले कसं. नाही तर मग तुला सांगू राहिलो ना आता. काय मग आता येतील 250 दे. गुवाहाटीवाले एक्सपोर्टवाले येतील, त्यांना 300 दे, 250 खाली का? बरोबर बरोबर. अजून नवीन लागवड आहे का हो दादा? नवीन लागवड आहे का नाही? आहे का? बरं आहे, चला. 200 घ्या. चला, धन्यवाद. मला असंच अरे माने 31 लावा. 231 दिले दादानी. लोकल साठी 85. कुठला माल आहे हो दादा? कात्रवाडीचा आहे ना. नवीन लागवड आहे का नाही? नाही नवीन. नाही आहे का? किती दिले? 231 लोकल. अरे मान पेक्षा आहे 300 350 लोकल साठी. काय चालू आहे आता लोकल? लोकल चालू आहे 221 रुपये. 221 पर्यंत. बरं आहे. अरे माने दादा कुठला माल आहे? मांडवट. अजून नवीन लागवड आहे का नाही काही? नवीन लागवड आहे पण मग जास्त प्रमाणात नाही. नाही आहे का? बरं आहे, चला. आज थोडासा बाजार भावात थोडीशी सुधारणा झालेली आहे. काल 2-3 दिवसापासून लय डाऊन होतं. बरं आहे, चला. झालंच पाहिजे. अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजे रे. बरं आहे, चला. धन्यवाद. हा धन्यवाद दादा. अरे माने मित्रांनो एकच भाव. अरे तू 300 रुपये लोक मागून देणार नाही. 300 रुपये तिथं लगेच जाय. ठेव 300 रुपये. आता 30 टिपले. अजून 1 रुपये टिपला का झालं तुझे 300. नाही 31 नाही होत भाऊ. 301 रुपये लावीन. ते बी जायचं आणि खाली करायचं. जाय तो बी मला हातात निघायला पाहिजे. जाय 11 रुपये करून द्यायचं. मला हातच निघायला पाहिजे. डाळ लागेल. अण्णाजी कशासाठी घेतला? गोटी गुवाहाटीसाठी. खेडच्या समोर. कुठला माल दादा आपला? नवीन लागवड आहे का नाही अजून काही? आहे का? बरं आहे, चला. धन्यवाद. बघून घ्या माल. चल टाकणं जाय ना. अरे माने हिरव्या पावतीचा भाव सांग डायरेक्ट. किती झाला? पावती 31 लावा. एकच भाव सांगायचा एकदम फिक्स काय लावायचं.
200 दाखवली ना ही शेवटपर्यंत निघली पाहिजे. ही बाजूला ठेवायची आणि direct शेवटची फिक्स भाव लावा 231 लावा. 181 रुपये हा फिक्स भाव. फिक्स भाव म्हणजे त्याच्यामध्ये रुपये कमी नाही होणार. मग काय लावायचं? शेतकऱ्याचे असे बरोबर. नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने जा, तुम्हाला जसं नाही, इथं परवडेल लोकलचा भाव सांगा मला. गुवाहाटीवाला फिक्स भाव म्हणून राहिलो तुम्हाला. डायरेक्ट माल चांगला आहे शेठ. कुठला माल आहे? कडक हो. पलटी मार डायरेक्ट गांजावर वरती मार आहे. जाय पलटी मार. फिर भी रुपया कमी झाला ना मी खिशातून भरून देईल, मी देईल वरून. जाय चले बाबूजी. व्हिडिओ सेवा आहे. व्हिडिओ आहे ना भाऊ, आहे ना 100% सेव. 100%. अरे रुका रुका. माल इथंच बघून घ्या. हा ते लय महत्वाचं. हा शेट हा बोला. हा भाऊ मी अरे तर रुको हा. 201 रुपयामध्ये घेतलेला आहे. बरोबर. याच्यात 201 200 रुपये 50 पैसे पण नाही होणार. ओके. 201 रुपये लागेल. 100% लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे. ही माल जाळी पण शेवटपर्यंत बघून घ्या. ऐका ना. हा ही जाळी ना शेवटपर्यंत निघली पाहिजे. हा 20 किलो घेणार, किडकाने द्यायचा, ही तुमची अट उलटीने आहे. द्यायची. बरोबर. बाकी हा माल सगळा द्यायचा, डायरेक्ट गंजावरती वाचायचं. काही विषय नाही, काही रुपया विषय कमी नाही होणार. एक काम पडलं चालले का मग तुम्ही? 100% तुम्ही इकडे थांबा फक्त. आहेच ना भाऊ, आम्ही इथं जे काही टेन्शन नाही, त्यांचे पण व्हिडिओ राहते कायम. तुम्ही गेलो होता आपण. तुम्ही गोलटी घेतली होती, तुमची खरेदी होऊन गेली. अजून मी माणसं मी जरा- नवीन लागवड आहे का अजून? नवीन लागवड आहे का? नाही आहे का? बरं चला. शेतकऱ्यांना कष्ट करायला लागतात. बरोबर आहे, बरोबर. आणि आज बिचारे शेतकऱ्याची परिस्थिती, परंतु आज 8 दिवसानंतर 500 रुपये झाली होणार. आणि बांगला पण झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. चला धन्यवाद हा. अजून येणार माल. ओके ओके. धन्यवाद. परत आवक वाढ होताना दिसते आपल्याला. खर्च आहे का? योग्य लाभ. पावणे 200. आशिष ट्रेडर्स नवांदा. एवढं नाही ना, पावणे 200 नाही ना. मंडीच्या हिशोबाने माझं मंडीच्या हिशोबाने मालाच्या हिशोबाने सांगू राहिला ना. माल मीडियम आहे, पण चोख निघला आहे. तेच सांगतोय ना. नाही काहीच नाही, एकदम चोख माल निघाला. बघा मित्रांनो, अरे माने हे आपली ह्या मालाचं भेटीत नाही उठत नाही. वर्षो खाली किया ना ओरिजिनल आहे, मोंडे का नीचे. आपण बघायचं ओरिजिनल माल क्या दिया आपने? 250. तुम्ही काय अपेक्षा काय? होती 250ची अपेक्षा. 250ची लोकलसाठी घेऊन राहिले ना? लोकलसाठी. मालाची हिशोबाने लावले आपण 250 रुपये मीडियम माल आहे. बरोबर. तुम्हाला जसं वाटेल त्या हिशोबाने. कुठला माल आहे? नवीन लागवड आहे का नाही अजून? नवीन लागवडी मापात आहे. मापात आहे का? बरं आहे, बरं. 95 लावा ना. 251 लावा. 181 वाली जागी चुरी 151 म्हणताय तो एक दादा अजून. बरोबर करते होते. एक जण काय मागितो, एक जण काय मागितो. आणि जे मार्केट आहे तेच मागलं एवढं बी नाही हो. परवापेक्षा म्हणजे आज चांगली. परवा व्यापारी जागेवर उभे काय भाव खाली. परवा 100-150 रुपये खाली. माल 50 दीपक भाऊ बोला. चांगले झाले ना. हो दीपक भाऊ. हमको इस आदमी का जायगा नाही. बरोबर. फेवरेट आमचे व्यापारी म्हणले तर. आमचे व्यापारी आम्ही बोला त्यांच्या दादा. गाडी खाली हा, करीतो. आतापर्यंत 9 वांदा नाही पावती दिली तरी गाडी एका त्यांच्या शब्द बरोबर, बरोबर. पावती एकदा फाडली का तो एकच शब्द शेवट तिथं जाऊन पलटी. दादा बोला. सुद्धा विषय नाही. ते आता तुमच्याकडे जायला म्हणून राहिले. आणि दीपक भाऊ माल घेणार आहे आमचा, तो काही विषय नाही. अजून एक दाखवतो. एखाद्या कॅरेट मध्ये थोडं परवानरच आहे. बरं काय होईल एकच सांग काय होईल. 200 रुपये लावू. एवढं नका. 201 रुपये पुणे. कॅरेटला कॅरेट पलटी करायची उलटी गाडी लावू. ते सगळं बरोबर आहे, पण एवढं नका. मी मीडियम पाहून हे पण पाहून भाव नाही करत. फालतू पाहून भाव करतोय. ठीक आहे, चला ठरवून घ्या तुम्ही व्यवस्थित. धन्यवाद हा दादा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.